पुढे आल्यानंतर परत एक आश्रम भेटला. आता इथे चहा प्रसादीसाठी निघालोय मी. नर्मदे हर. या आश्रमामध्ये आता चहा प्रसादी घेणार आहोत. नर्मदा आश्रम आया बाबाजींनी बोलवलं चहा पिण्यासाठी. तर उभे उभे चहा घेणार आहोत थोडा. नर्मदे हर, नर्मदे हर प्रभु जी. इधर देखो, इधर देखो. आमचे बालभोग मिलेगा. गणेश साथ रहेंगे. आमचे नाना आणि नर्मदे हर. इकडं पराक्रमीवासी नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. घेत आहोत. हे बघा सर्वजण बसलेले आहेत. आता बालभोग घेतल्यानंतर पुढील प्रवास चालू होईल. नर्मदे हर. तर मला जुलाब लागलेले असताना हे जे बाबाजी आहेत यांनी मला लिंबू आणि तूप दिलंय थोडं यासाठी. आणि येणाऱ्या जाणाऱ्या वासियांना ते चाय प्रसादी देतात. नर्मदे हर. तर नर्मदामाई अशी मी एकच विनंती करतो की यांचं घर नेहमी भरभराटीने भरून जावं आणि यांचं लवकरात लवकर नवीन घर हो. नर्मदे हर. अरे तर महानर्मदा सेवा ट्रस्ट येथे बालभोग घेतलाय. नर्मदे हर, नर्मदे हर. आता हे बघा इथे बाग बगीचा वगैरे सर्व बनवलेला आहे. नवीन आश्रम झालेला आहे. तर आपले जो परिक्रमावासी आहेत त्यांना रात्री विश्रामसाठी एकदम चांगलं ठिकाण आहे. येथील सर्व रूम वगैरे दाखवतो कशा आहेत त्या. नर्मदे हर. तर इथे त्यांचं ट्रस्टचं ऑफिस आहे. त्यांचे सर्व समितीचे नाव आहेत तिथे, कोणी किती दिलेत ते. हे पक्वन गृह भांडार आहे, घर आहे. नर्मदे हर. तरी ते जेवण प्रसादी बालभोग चहा प्रसादी बनवला जातो. हे स्वयंपाकघर आहे. नर्मदे हर. परिक्रमी वासियांना आराम करण्यासाठी रूम्स आहेत इथे. संत निवास बघा. सुविचार पण खूप छान लिहिले आहेत. इथे सूचना लिहिली आहे. इथे एक सुविचार आहे बघा. आणि मी आता आतमध्ये प्रवेश करत आहे. बघा खूप मोठा हॉल आहे. संत निवाससाठी बेडची सुद्धा व्यवस्था असते. इकडे बाथरूम अटॅच आहे. इथे बाथरूमची पण स्वच्छता एकदम स्वच्छ असतात. ते साधना करण्यासाठी बेड बनवला आहे. संत निवास फक्त संत महंत यांच्यासाठी खूप मोठा असं हॉल आहे. इथे चार रूम दिलेले आहेत त्यांनी. आणि हे बाबाजी चालवत आहेत सध्या हा आश्रम. बाबाजी आपका नाम बता दो. सुनील यादव. आपने कब से चालू किया है? ये 3 महीना हो गया. तो इधर व्यवस्था एकदम अच्छी है. सब पराक्रमी वासियों को मैं ये बताना चाहता हूँ कि इधर ही रात्रि विश्राम करने के लिए जी अच्छा है. भोजन प्रसाद भी अच्छी मिलती है. हाँ, भोजन प्रसाद भी मिलती है ना. बाल भोग भी मिलता है इधर. बाल भोग, चाय, बिस्कुट. नर्मदे हर. नर्मदे हर.
बघा हरभरा फवारणी चालू आहे इथे. हरभऱ्याचं क्षेत्र खूप मोठं आहे. इकडं ओसाड आहे आणि त्या तिकडं मैया दिसते. मैया नाही, नदी. नदी आहे का? तर आम्ही चाललो आता पुढे मार्गस्थ होत आहोत. दुपारची भोजन प्रसादी घेतल्यानंतर टिप्रास या गावी दुपारची भोजन प्रसादी घेतली आहे राम मंदिर येथील. बोटीने नदी पास करायची. आता नदी आली आहे. नदीत बसून जायचंय आम्हाला. नर्मदे हर सॉरी नावेत बसून जायचं आहे. नर्मदे हर काही पराक्रम असे चाललेत. आता आम्ही पण बसणार आहोत. नर्मदे हर बघू आता येतात का नाही. यार तर आम्ही आता बोटीतनं चाललोय. हे बघा इकडे मैयाला जाऊन मिळते ही नदी. हे बॅकवॉटर रे. तिराला आता ते काम चालू दिसते. तिथनं इथपर्यंत आलो. आता एकदम तटाला आलोत. आता उतरणार आहोत थोड्याच वेळात. नर्मदे हर पुढे आल्यानंतर एक बोर्ड लागला. आता शेताच्या मधनं रोड आहे. नजारा एकदम मस्त आहे. थोडा पुढे गेल्यानंतर बघायला मिळालच. नर्मदे हर लिंबाचं झाड आहे मोठं. बघा गावाची शेती सर्व. आपण आलेलो ते झाड आहे ते. संपूर्ण गावाची शेती आहे. आता पराक्रमी वासी चाललेत पुढे. मी त्यांच्या मागे चाललोय. नर्मदे हर नर्मदे हर. संपूर्ण रस्ता शेतातूनच आहे. बघा इथील सर्व घरांना पांढरा कलर आहे. एक पण असं वेगळं घर दिसणार नाही इथं या गावामध्ये. आणि आम्ही सध्या चाललोत नर्मदे हर. पुढील प्रस्थान करत आहोत ग. एक पण असं वेगळ्या कलरचं घर दिसणार नाही बघा इथे. सर्व पांढरे घर आहेत. पूर्ण रस्ता येणपर्यंत घर आहेत ते. नर्मदे हर बाबाजी. हे गाव कोणचं आहे? रावलास. नर्मदे हर. तर या गावाचं नाव विचारलं मी आत्ता बाबाजींना, तर त्यांनी रावलास म्हणून गाव सांगितलं आहे. नर्मदे हर हर. तर बघा आम्ही आता मैयाच्या थोडस कडेला आलो आहोत. तर मैयाचं थोड्याच वेळात तुम्हाला दर्शन घडणार आहे. नर्मदे हर. बघा आश्रम आला आहे आता पुढे एक. आणि इकडं अजून सुद्धा गव्हाची शेती आहे. आणि आम्हाला रोड डांबरी लागला आता. नर्मदे हर हर. तर मैयाचं दर्शन झालं आहे. मैया तिकडं आहे. आम्ही काय आश्रमात गेलो नाही त्या. आता पुढे जातोय. नर्मदे हर. माझे साथीदार म्हणजे आमचे पराक्रमी वासीय पुढे चालतायत. तर मी त्यांच्या मागे चालतोय. आता बघा हिरवं हिरवं शेत कसं दिसतंय. कारण सूर्यदेवता एकदम भारी त्याच्यावर आलाय. इथे पूल लागलाय. छोटी नदी पुढे 1 किलोमीटरवरती गाव आहे. गाव संपल्यानंतर पुढं 3 किलोमीटरवर आश्रम राहिलाय आता. आणि आज दाखवायसारखं काय नाही मंदिर वगैरे. तर मी आजचा ब्लॉग येथेच एंड करतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. कालचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. नर्मदे हर.